विश्रांतीनंतर आपलं स्वागत। आपल्या मित्रांसोबत दारू पिण्यासाठी बिअर बारमध्ये बसलेले खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक या गावाचे सरपंच निलेश देशमुख आणि त्यांच्या मित्रांचे बाजूलाच बसलेल्या युवकांसोबत थुंकण्याच्या वादावरून वाद झाला। वादाचे रूपांतर थोड्याच वेळात हाणामारीत झालं। यावेळी लोखंडी पाईपने सरपंच निलेश देशमुख यांच्यावर वार करण्यात आले हे असून ते या हल्ल्यामध्ये गंभीररित्या जखमी झाले। रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना आहे। या प्रकरणात पोलिसांनी 2 मुख्य आरोपींना ताब्यात घेतलंय। 3/2025 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास हॉटेल गौरव रेस्टॉरंट अँड बार आहे, सुटाळा खुर्द भागामध्ये तो बार आहे। त्या ठिकाणी निलेश देशमुख सरपंच सुटाळा खुर्द हे त्यांच्या मित्रासह बारमध्ये बसलेले होते। त्यांच्याच बाजूच्याच टेबलला आरोपी मयूर किशोर सीतापुरा, रोहित मगर आणि ज्ञानप्रकाश जागीर हे देखील बसले होते। त्या ठिकाणी निलेश देशमुख यांची थुंकी त्या सीतापुरा यांच्या अंगावर उडल्याने त्यांच्यात तिथं वाद झाला। त्या वादावरून त्यांची शिवीगाळ झाली आणि त्याच्यानंतर शिवीगाळ झाल्यानंतर GS कॉलेजच्या गेटसमोर आल्यानंतर या आरोपी निलेश देशमुख यांनी त्यांना शिवीगाळ केली त्या सीतापुरे यांना आणि त्या सीतापुरे आणि मयूर किशोर सीतापुरे, रोहित मगर आणि ज्ञानप्रकाश जागीर यांनी त्याला त्या लोखंडी स्टिकनी डोक्याला मारहाण केली आणि त्यात निलेश देशमुख हे जखमी झाले। तात्काळ आम्ही पोहोचल्यानंतर सीतापुरे याला तात्काळ अटक केलेली आहे व दुसरा आरोपी देखील मगर याला अटक करण्यात आलेली आहे। सदरची घटना ह्या बिअर बार रेस्टॉरंटवर दारू पिण्याच्या कारणावरून दारू पित असताना थुंकी उडल्याच्या कारणावरून तत्कालीन कारणावरून घटना झाली। सदरची घटना ही कुठल्याही प्रकारे राजकीय स्वरूपाची नसून आर्थिक देवाणघेवाणीची नसून ही तात्कालिक घटना आहे। इथं थुंकी उडण्याच्या कारणावरून हा वाद झालेला आहे। सदरच्या याच्यामध्ये निलेश देशमुख यांच्या तक्रारीवरून आम्ही भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 351(2), 352 आणि 3(5) प्रमाणे दखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे व त्या सीतापुरे यांच्या तक्रारीवरून निलेश देशमुख व त्यांच्या साथीदारांवर अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला आहे। यातील 2 आरोपी अटक आहे। आरोपींचा आम्ही पोलीस कस्टडी रिमांड घेत आहोत। सदरची घटना कुठल्याही प्रकारे जातीय स्वरूपाची राजकीय स्वरूपाची नसून कुठल्याही आर्थिक देवाणघेवाणीची नाही, तात्कालिक कारणावरून घटना झालेली आहे। बिअर बार रेस्टॉरंटमध्ये दोघेही बसून तिथे दारूचे सेवन करत होते, त्या सेवनावरून हा वाद झालेला आहे।